नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रामभाव अड्डा यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो, आपण घेतलेले आहेत एप्रिल 2024च्या संपूर्ण महिन्यातील चालू घडामोडी. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो मार्च महिन्यातील 2 प्रश्न ॲड आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे बघा. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी हरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांचा फोटो तुम्ही येथे बघू शकता. तर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते? महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती या 11 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येत असते. महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो. तर प्रश्न क्रमांक तिसरा बघा. मार्च महिन्यातील ICC फिमेल प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ICC फिमेल प्लेयर ऑफ द मंथ म्हणून माईयाई बौचिरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा आहे त्यांचा फोटो. हा फोटो. प्रश्न क्रमांक चौथा बघा. मार्च महिन्यातील ICC मेल प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ICC मेल प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंडिस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही आहे. तर प्रश्न क्रमांक 5 बघून घ्या मित्रांनो. एप्रिल 2024 मध्ये अमेरिकन सर्जिकल असोसिएशन म्हणजेच ASA द्वारे कोणाला मानद फेलोशिप देण्यात आली आहे? अमेरिकन सर्जिकल असोसिएशन यांच्याद्वारे मानद फेलोशिप ही डॉक्टर रघु राम यांना देण्यात आलेली आहे. तर याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघून घ्या. गणगौरव महोत्सव 2024 हा कोणत्या राज्यातील महत्त्वाचा सण आहे? गणगौरव महोत्सव 2024 हा कोणत्या राज्यातील महत्त्वाचा सण आहे? हा सण आहे मित्रांनो राजस्थान राज्यातला. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता प्रश्न क्रमांक 7 हा बघून घ्या. द आयडिया ऑफ द डेमोक्रेसी या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे पुस्तकाचे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या नावाच्या पुस्तकाचे लेखक हे ऑप्शन क्रमांक B सम पित्रोदा आहेत. ओके. आता हा प्रश्न क्रमांक 8 बघा. हा प्रश्न मित्रांनो निवडणुकीशी संबंधित आहे. कोणत्या राज्याने निवडणुकीशी संबंधित माहितीसाठी बूथ राबता वेबसाईट सुरू केलेली आहे? बूथ राबता वेबसाईट ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C पंजाब या राज्याने बूथ राबता ही वेबसाईट सुरू केलेली आहे. म्हणजे आता प्रश्न क्रमांक 9 बघा. कोणत्या देशाचे सैन्य माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे? कोणत्या देशाच्या सैन्याने माउंट एव्हरेस्टवरून गोळा करण्याची मोहीम सुरू केलेली आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक D नेपाळ या देशाच्या सैन्याने माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम आखलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 10 बघा. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो? म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? तर ऑप्शन क्रमांक D असणार आहे 7 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येत असतो. आता प्रश्न क्रमांक 11 बघून घ्या. पहिली US जपान फिलिपाइन्स शिखर परिषद कोठे सुरू झालेली आहे? पहिली US जपान फिलिपाइन्स शिखर परिषद ही वॉशिंग्टन या शहरात सुरू झालेली आहे. आणि वॉशिंग्टन हे शहर अमेरिका या देशामध्ये आहे. आता प्रश्न क्रमांक 12 बघून घ्या. सागर कवच या व्यायामाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? सागर कवच या व्यायामाचे आयोजन हे लक्षद्वीप या ठिकाणी करण्यात आलेले होते. आता प्रश्न क्रमांक 13 बघा. नुकतेच कोणत्या ठिकाणी योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? योग महोत्सवाचे आयोजन हे आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यातील पुणे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक D या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. आता प्रश्न क्रमांक 14 बघून या.
अलीकडेच परिवर्तन चिंतन नावाची पहिली त्रिपक्षीय सेवा नियोजन परिषद कुठे झाली आहे? या पक्षीय सेवेचा नियोजन परिषद ही कोणत्या नावाची आहे? परिवर्तन चिंतन या नावाची त्रिपक्षीय सेवा नियोजन परिषद ही दिल्ली या ठिकाणी सुरू झालेली आहे. आता प्रश्न क्रमांक 15 बघून घ्या. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षण म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हा परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो मित्रांनो. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून लव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 16 आहे. कोणत्या राज्यातील सितार व तानपुरा या वाद्यांना GI टॅग मिळालेला आहे? कोणत्या राज्यातील सितार आणि तानपुरा या वाद्यांना GI टॅग मिळालेला आहे? सितार आणि तानपुरा या वाद्यांना महाराष्ट्रातील सांगली या मिरज ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे. आपल्या राज्य. प्रश्न क्रमांक 17 बघून घ्या. खालीलपैकी कोणते हेल्थ टेक ॲप न्यूट्रीप्लस लॉन्च केलेले आहे? कोणत्या कंपनीने लॉन्च केलेले आहे न्यूट्रीप्लस हे ॲप? याचं ऑप्शन क्रमांक डी उत्तर असणार आहे. ब्रिटानिया न्यूट्री चॉईस. ओके. हेल्थ टेक. तर प्रश्न क्रमांक 18 बघा. नुकतेच कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? नुकतेच कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक बी असणार आहे याचं उत्तर. तमिळनाडू या राज्यात करण्यात आलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 19 बघा. दरवर्षी जलसंधारण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? जलसंधारण दिवस हा 9 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येत असतो. जलसंधारण दिवस हा 9 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येत असतो. आता प्रश्न क्रमांक 20 पहा. 5200 वर्ष जुनी हडप्पा वस्ती अलीकडेच कुठे सापडली आहे? हडप्पा वस्ती 5200 वर्षापूर्वीची हडप्पा वस्ती ही गुजरात राज्यात सापडलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी असणार आहे गुजरात. आणि आता प्रश्न क्रमांक 21 पहा. नुकताच चर्चेत आलेला खेळाडू अर्जुन एरिगाइसी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अर्जुन एरिगाइसी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचा खेळ आहे बुद्धिबळ. हा अर्जुन एरिगाइसी हा बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. आता प्रश्न क्रमांक 22 पहा. कझाकिस्तान इंटरनॅशनल 2024 महिला एकेरी बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? कझाकिस्तान इंटरनॅशनल 2024चे महिला एकेरी बॅडमिंटनचे विजेतेपद हे ऑप्शन क्रमांक सी अनुपमा उपाध्याय यांनी पटकावलेले आहे. आता प्रश्न क्रमांक 23 पहा. जपानी ग्रँड प्रिक्स 2024 ही कोणी जिंकलेली आहे? जपानी ग्रँड प्रिक्स ही 2024ची ही खेळ आहे. याचं उत्तर असणार आहे मॅक्स वर्स्टॅपन यांनी जिंकलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 24 पहा. आशियाई नेमबाजी 2024ची ही स्पर्धा कोणत्या देशात पार पडलेली आहे? आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024ची ही कोणत्या देशात पार पडलेली आहे? आशियाई नेमबाजी स्पर्धा ही ऑप्शन क्रमांक बी मलेशिया या देशात पार पडलेली आहे. आणि हा प्रश्न क्रमांक 25 बघा. देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश म्हणजेच UP. ओके मित्रांनो, इथेच व्हिडिओ संपलेला आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची नोटीस द्यायची म्हटली तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आता नवीनच एक नवीन सिरीज होणार आहे. तर याचं नाव आहे ती आठवड्यातील चालू घडामोडी. आपण आठवड्यातील ज्या काही चालू घडामोडी असणार आहेत त्या आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. तर म्हणून
आपल्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक प्रत्येक व्हिडिओला करून टाका. तर चला, बाय बाय.